एक सेठ होता. त्याला जनावर पाळण्याची सवय होती. त्याने एका पोपटाला पाळले होते. त्याच्या घरात बकरी होती, कोंबडी होती. एकदा झालं असं की त्यांच्या घरात उंदीर आला. बस तो आला आणि सेठजीची बायको नाराज झाली. तिचं असं म्हणणं होतं की उंदीर कपडे कुरतडतो. अजूनही त्या उंदराच्या तक्रारी बायकोने सेठजीकडे केल्या. दिवाळीचे दिवस होते. सेठने आपल्या बायकोसाठी छान साडी आणली. ती एका ठिकाणी ठेवली. उंदराने आपल्या स्वभावानुसार काम केले. त्याने ती साडी कुरतडली. कुरतडलेली साडी बघून सेठजीची बायकोला खूप राग आला. तिने म्हटले की तुम्ही काही पण करा आणि या उंदराला बाहेर काढा. शेठजीकडे दुसरा मार्ग नव्हता. त्याने एक उंदीर पकडण्यासाठी एक पिंजरा आणला आणि हे उंदराच्या लक्षात आलं. त्याला वाटलं आपल्याला राहण्यासाठी चांगली जागा भेटली आहे. जर मी पिंजऱ्यात अडकलो तर बाहेर फिरणं बंद होईल. तो उंदीर पोपटाकडे गेला. त्याला म्हटले, भाऊ माझी मदत कर. पोपटाने म्हटले, मी कशाला तुझी मदत करू, मला काय देणं घेणं आहे. उंदीर बिचारा आईपाईने कोंबडीकडे आणि बकरीकडे गेला. त्यांनी पण हेच सांगितलं, मला काय देणं घेणं. उंदीर बिचारा चिंतित होता. त्याला काही समजत नव्हतं काय करू ते. सेठजीची बायको तर वाट पाहत होती. कधी रात्र होते आणि कधी हा उंदीर यात अडकतो. थोडा वेळ गेला आणि पिंजऱ्याचा खटकन आवाज आला. सेठच्या बायकोला वाटले की उंदीर पिंजऱ्यात अडकला. ती पिंजऱ्याकडे गेली असता तिचे असं लक्षात आलं की तिथे साप आला होता. पिंजरा बघून तो उंदीर पकडण्यासाठी आला होता. त्याने लगेच सेठच्या बायकोला डसले. बायको खूप ओरडली. तिचं ओरडणे बघून सेठ लगेच आला. त्याने आपल्या बायकोला दवाखान्यात नेले. डॉक्टरने सांगितले की सापाचं विष पूर्ण शरीरात पसरलं आहे. त्यांना पोपटाचं सूप द्या लागेल. सेठला वाटले की एवढ्या लवकर दुसरा पोपट कुठून मिळेल. घरी पोपट आहे, तो आवडीचा आहे, पण काय करू शकतो. त्यानंतर पोपटाला कापून त्याचं सूप बनवण्यात आलं. सेठजीची बायको दुरुस्त झाली. उंदीर सगळं बघत होता. दिवस चालले होते. सेठजीची बायको हळूहळू ठीक होत होती. तेवढ्यात सेठच्या घरी पाहुणे आले. त्यांना पाहुणचार करायचा होता. आता नंबर कोंबडीचा होता. कोंबडीचं चिकन तयार करण्यात आलं. पुन्हा काही दिवस गेले. सेठच्या बायकोने देवाजवळ नवस मागितला होता की पूर्ण बरी झाली तर बकऱ्याची बळी देईल. सेठची बायको पूर्ण बरी झाली आणि बकऱ्याची बळी देऊन मटण तयार करण्यात आलं. उंदीर हे सगळं बघत होता आणि विचार करत होता की जर ह्या लोकांनी माझी मदत केली असती तर एवढ्या अडचणी नसत्या आल्या. मित्रांनो, कुणी जर मदतीसाठी आलं आणि ती मदत करणे तुम्हाला शक्य झालं तर नक्की करा.